लेटर हेड दिले होते की तू तुझा शिक्का मार आणि कुणाला पण कुठलं पण वतन दे, कुणालाही काही सांग, तू जे म्हणशील ते आमची शाही मान्य करेल. आणि त्या काळातलं कडक फरमान प्रत्येकाकडे जात होतं. राजांना कळत होतं देशमुख फुटतायत की काय. 1, 2, 3 देशमुख खानाच्या तळावर गेले होते. राजे गडावर चिंतेत होते आणि तेवढ्यात गडावर वर्दी आली, कान्होजी जेधे येत आहेत. कान्होजी जेधे म्हणजे कोण माहितीये? 12 मावळातले भोरच्या दक्षिणेला 4 कोसावर कारी नावाचं गाव आहे. कान्होजी जेधे तसे आदिलशाहीचे सरदार, आपल्या शहाजीराजांच्या मोठ्या विश्वासातले. विजापूरला शहाजीराजांना कैद झालं तेव्हा यांनाही कैद झाली होती. दादाजी कृष्ण लोहकरेही त्यांच्या बरोबर होते. पण जसे शहाजीराजे सुटले तसे दादाजी लोहकरेंना आणि कान्होजी जेध्यांना त्यांनी गुप्तमंत्र देऊन इकडे पाठवला की शिवबाला मदत करा. आतापर्यंत आदिलशाहीची सरदारकी करत होते आणि आतून मराठी मातीसाठी मदत करत होते. पण आता अशी वेळ आली होती की बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. कारण आता आदिलशाहीच्या बाजूनं की राजाच्या बाजूने उभं राहायचं होतं. आदिलशाहीच्या बाजूनं उभं राहिलं तर मालोमाल होऊ, वतन टिकेल. शिवाजी राजाच्या बाजूनं उभं राहिलं तर वतन पण जाईल, कदाचित जीव पण जाईल. जेध्यांना ठरवायचं होतं की काय, जेधे जिथे जातील तिथे 12 मावळातले देशमुख जातील. एवढं जेध्यांचं वजन होतं. आणि असे वजनदार जेधे राजांच्या समोर उभे आहेत. जेधे चिंतातूर आहेत. जेध्यांचा चेहरा गंभीर आहे. जेध्यांच्या 2 पावलं मागं त्यांचे 5 पुत्र आहेत. बाजी, चांदजी, शिवाजी, नाईकजी हे सगळे पुत्र पाचीच्या पाची जेध्यांच्या पाठीमागे माना खाली घालून उभे आहेत. राजे जेध्यांकडे पाहतायत. राजांना कळलंय 2 देशमुख तर गेलेत, 3 गेलेत. कान्होजी म्हणजे 1 देशमुख नाही, 12 मावळातले 12 देशमुख आहेत. काय करावं? राजेच बोलते झाले. कारण हा एक माणूस जर गेला तर मग अफजल खानाला नेस्तनाबूत करणं शक्य नाही. राजे बोलते झाले. जेधे बोला, आज अचानक येणं केलं. जेध्यांनी कडक फरमान दाखवलं. राजांनी नजर फिरवली. राजांना फरमानाची भाषा कळली. राजांनी निष्ठा तपासायचं ठरवलं. राजे म्हणाले, केदारजी खोपडे आणि खंडोजी खोपडे 2 देशमुख कुठे आहेत माहिती आहेत? जेध्यांना खरंच माहित नव्हतं. तुम्हाला माहित नसेल तर आम्ही सांगतो, आज हे दोन्ही देशमुख खानाच्या तळावर आहेत. मसूरचे सुलतानजी जगदाळे कुठे आहेत माहितीये? खानाच्या तळावर आहेत. जेधे तुम्ही सुद्धा जा. आमच्या बरोबर राहिलात तर जीव जाईल आणि जीव वाचवणं हे काही पाप नाही. तेव्हा जेधे म्हणाले, आबासाहेब, थोरल्या महाराज साहेबांनी कर्नाटकातनं आम्हाला विश्वासानं पाठवलंय. आम्ही बेल रोटीची शपथ घेऊन आलोय. शिवबाला अंतर देणार नाही असं आम्ही सांगितलंय. आमचं शपथ आणि आमची इमान शाबूत आहे. राजे, आम्ही इमानाला कदापि अंतर देणार नाही. राजे परत म्हणाले, अहो, आम्ही हा पोरासोरांनी खेळ मांडलाय. तुम्ही जुने जाणते आहात. आमच्या पाठीशी राहिलात तर जीवाला खस्त बसेल. तेव्हा जेधे म्हणाले, मराठ्याला जीव कधीपासून एवढा मोठा वाटायला लागला? फरमान हाती आला तेव्हाच पोरांना म्हटलं, चला रे पोरांनो, राजाच्या राजगडावर जाऊ. राजा जी कामगिरी देईल ती घेऊन येऊ. आणि तेव्हाच जीवावर राज पाणी सोडलं. राजांनी शेवटचा बाण सोडला. शेवटचा. राजांना निष्ठाच तपासायची होती. राजे म्हणाले, जेधे, वतनास धक्का लागेल, वतनाला अपाय होईल. जेध्यांना कळेना काय करावं. माझी निष्ठा माझ्या राजाला कशी दाखवावी. जेध्यांनी आजूबाजूला पाहिलं. एका मंचकावर तांब्या होता. तांब्यात पाणी होतं. जेधे उचलले. तांब्या उचलला. जेधे उठले. तांब्या उचलला. तांब्यातलं पाणी एका पेल्यात ओतलं. जेधे आले. राजांच्या समोर उभे राहिले. गुडघ्यावर बसले. जेध्यांची नजर राजांच्या पायावर होती. चरणाशी जुळली होती. राजे जेध्यांकडे पाहतायत. जेधे फक्त राजांच्या चरणाकडे पाहतायत. डाव्या हातातला पेला, त्यातलं पाणी स्वतःच्या उजव्या हातावर ओतलं आणि राजांच्या चरणी पाणी ओतून जेधे गरजले, राजे, वतनावर पाणी सोडलं. राजे, वतनावर पाणी सोडलं.
आमचं कुलदैवत नागेश्वराची शपथ घेऊन हा जेधे सांगतो की जोपर्यंत हा जेधे जिवंत आहे तोपर्यंत शिवबाला अंतर देणार नाही. आणि एवढंच नाही तर अजून एक वचन देतो, आमच्या 12 मावळातले बांदल, पासलकर, शिळीमकर, धुमाळ, ढमाळे, डोहार, मारणे, पायगुडे, निगडे, शितोळे, गायकवाड या सगळ्या देशमुखांना राजांच्या स्वराज्यासाठी एक मुठी उभी करतो, एक मूठ उभी करतो आणि राजांच्या स्वराज्यासाठी स्वतःचं रक्त सांडवण्याची संधी राजे मला द्या. वतनावर पाणी सोडलं. जेध्यांनी सोडलेलं वतनावरचं पाणी खालनं वाहत होतं आणि राजांच्या डोळ्यातले पाण्याचे अश्रूचे 2 थेंब त्या निष्ठेच्या पाण्यात मिसळले. त्या निष्ठेच्या पाण्याला राजांच्या 2 थेंबांनी केलेला हा मुजरा होता. मुजरा. राजांना काळजी बघा किती होती. राजांनी जेध्यांना सांगितलं, राजांना माहिती होतं कुटुंबाला धोका आहे. राजांनी सांगितलं की तुमचं कबिला ढमढेरेंच्या तळेगावला हलवा. आणि जेधे सुखानं निघाले देशमुखांना बोळा करायला. तोपर्यंत खान येऊन पोहोचला होता, वाईमध्ये पोहोचला होता. साधारणतः जुलै महिन्यात खान वाईत आलेला असावा. आल्याबरोबर त्यानं सुपे, सासवड, शिरवळ घ्यायला सुरुवात केली. घेतलं. कुठेच काही, कुठेच काही, कुठेच काही उलटी तलवार नाही. राजांकडे अवघड असं होतं. संकट कशी येतात बघा. राजांची पत्नी सईबाई आजारी होत्या. बाल शंभूराजे केवळ 2 ते 2.25 वर्षाचे होते. काय करावं? कुठल्याच उपायानं सईबाईंच्या तब्येतीत फरक पडत नव्हता. मोठी माणसं स्वतःचं दुःख बाजूला ठेवतात. घरामध्ये पत्नी एवढ्या अवस्थेला एखाद सारखा पुरुष असता तर डळमळला असता, मनस्थिती सैरभैर झाली असती. पण राजे स्थिर होते. राजांची योजना चालू होती. राजांनी गडावर निरोप दिले होते की गडाची व्यवस्था व्यवस्थित राखा, मोजकं सैन्य गडाच्या रक्षणापुरती ठेवा आणि बाकीच्या सगळ्या सैन्याला जावळीच्या खोऱ्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी जमायला आदेश दिले गेले होते. आता बघा कसं आहे. राजे प्रतापगडावर, मध्ये महाबळेश्वरचं पठार आणि पलीकडे वाईमध्ये खान, मध्ये फक्त आहे महाबळेश्वरचं पठार. खानाला 4 महिने काहीच करता येणार नाही. हळूहळू दिवस उलटत होते. राजांची तयारी चालू होती आणि त्यातच 2-3 गोष्टी चांगल्या झाल्या होत्या की राजांचे वकील सोनोपंत जे औरंगजेबाच्या दरबारात गेले होते तिथे मानाचा पोशाख राजांना पाठवला होता आणि आम्ही तुमच्या बरियावरी आहोत असं बादशहानं सांगितलं होतं. राजांची युद्धनीती बघा. आदिलशाही, मोगलशाही आणि कुतुबशाहीशी लढताना राजांनी एकाशी लढताना दुसऱ्याशी मैत्री केलेली आहे. कायम शक्तीला कधीही अशी वाट करून दिली नाही. एकाशी लढायचंय, त्याच्यावर त्याच्या शत्रूचा दबाव टाकायचा आहे. हे राजकारण राजे त्या काळातही करत होते आणि बरोबर. नाहीतर सोनोपंतांना तिकडे दिल्लीला पाठवण्याचं काहीच कारण नव्हतं. पण अफजल खान आलाय आणि तिकडनं वार्ता पसरली आहे की औरंगजेबानं मानाची वस्त्र दिलेली आहेत म्हटल्यानंतर अफजल खानावर दबाव आहेच. शहाजीराजांनी काय केलं होतं? 17,000ची फौज घेऊन आदिलशाहीवर हल्ला करायचा आहे अशी अफवा सोडून दिली होती. आणि तिसरी गोष्ट काय झाली होती? कान्होजी जेध्यांनी 12 मावळातले देशमुख राजांच्या बाजूनं उभं केले होते. त्यामुळे आता खान जरा दबकला होता. आता काही लष्करी हालचाली कराव्यात तर आपल्या अंगास येईल. त्यापेक्षा बेगमेनं सांगितलंय ना, मैत्री कर आणि फसवून शिवाजी राजाला आण. आता काय करावं या चिंतेत इकडे अफजल खान आहे आणि तिकडे 5 सप्टेंबर 1659चा दिवस आहे. राजांची पत्नी सईबाई जिनं या जगाचा निरोप घेतलाय. शंभूराजे 2.25 वर्षाचे आहेत. सुतक करायला
आणि दुःख करायलाही वेळ नाही. मोठ्या माणसांच्या आयुष्यात आनंद आणि दुःख भोगायलाही वेळ नसतो. राजे निघाले, स्वराज्य वाचवायचं होतं. अहो, हजारो आया बहिणी वाचवायच्या होत्या. राजे प्रतापगडावर आले आणि प्रतापगडावर आल्यानंतर काहीच दिवसांनी वर्दी आली. काय? अफजल खानाचा वकील येतोय आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी आलाय. सगळे मुत्सद्दी गोंधळले, कारण आतापर्यंत असं असायचं की जो प्रबळ शत्रू आहे त्याचा वकील कधी जायचा नाही. ज्याला पराजय डोळ्यासमोर दिसतोय तो तहाची बोलणी करण्यासाठी वकील पाठवायचा. आणि आता प्रबळ शत्रूचा वकील येतोय. सगळे मुत्सद्दींना कळेना काय होतंय. राजे जाणून होते की हा कपटी अफजल खान आहे. राजे सावध होते, पण राजांना माहिती होतं जो मुख्य शत्रू आहे त्याच्या आजूबाजूची माणसं प्रेमानं जिंकायची, शब्दानं जिंकायची. जी धनानं जिंकता येतील ती धनानं जिंकायची, जी मानानं जिंकता येतील ती मानानं जिंकायची. नीती अनितीचा प्रश्न करत बसायचं नाही. मुख्य राष्ट्रकार्य समोर धरायचं आणि जे जे करता येईल त्या कार्यासाठी ते संयमानं आणि योग्य रीतीनं करत राहायचं. राजांनी पाठवलं, खाली पाठवलं. कुणाला पाठवलं? पंताजी गोपीनाथ वकील, जेधे, पालकर या सगळ्यांना पाठवलं आणि सांगितलं खानाच्या वकिलाला इतमामानं घेऊन या, सन्मानानं घेऊन या. पंताजी काका निघाले, प्रतापगडाच्या पायथ्याशी आले. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी म्हणजे डोक्याला अशी लाल पगडी बांधलेला, उंचापुरा देखणा, डोळे घारे असलेले आणि ज्याच्या नजरेमध्ये प्रतापगड चढत असताना कॅमेऱ्यानं चित्र टिपावं तसं तो प्रत्येक ठिकाणची पाहणी करत होता. हुशार वाटत होता, चलाख वाटत होता, नजरबाज वाटत होता. चढता चढता त्यानं बुरुजांवर तोफा बघितल्या, राजांचे मावळे बघितले. डोळ्यात जेवढं साठवता येईल तेवढं साठवत होता. आणि तो हसत हसत पंताजींना म्हणाला, पंताजी, इथे तर तुम्ही लढाईची तयारी केलेली दिसते. पंताजी ही शेरास सव्वा शेर होते. पंताजी म्हणाले, नाही नाही, तुमचं गैरसमज होतोय. आमच्या राजांच्या कुठल्याही गडावर गेलात ना तर त्यांची अशीच तयारी असते. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी काहीच बोलले नाहीत. शांतपणे चालायला लागला. विश्रांतीला एक जागा होती, एक घर केलं होतं, तिथे थोडी विश्रांती घेतली. पंताजींनी सांगितलं, आपण विश्रांती घ्या. राजांचा निरोप आला की तुम्हाला बोलवायला येतो. राजे थोड्या वेळानं महालात तयार झाले. कृष्णाजींना घ्यायला पंताजी गेले. सदरेवर आणलं. सदरेवर पहिल्यांदा बाकीच्या सरदारांची ओळख करून दिली. राजांना घरोप्याचं वातावरण तयार करायचं होतं, कौटुंबिक वातावरण तयार करायचं होतं. सरदारांची ओळख करून दिली म्हणजे राजा खरंच मैत्री करण्याच्या योग्यतेचा आहे आणि त्याला खरंच वाटतंय की मैत्री करावी. सरदारांची ओळख झाली. आता राजांकडे नेण्यात आलं आणि मग कुलकर्णीनं स्वतःच्या तोंडामध्ये असलेली साखर आणि असलेले शब्द अफजल खानाच्या समोर सोडायला सुरुवात केली. खानाचा वकील बोलू लागला, खाने आजम अफजल खान मोहम्मद शाही विजापुरातून वाईस आले आहेत. आपले थोरले महाराज साहेब शहाजी राजे आणि खान साहेब यांचा पुरातन भाईचारा आहे. त्यांचा स्नेह पहिल्यापासून चालत आला आहे. अफजल खान साहेबांची इच्छा आहे की आपण वाईस यावे आणि त्यांना समोरासमोर भेटावे. राजे कुठलाही निर्णय लगेच देत नव्हते. राजांनी शांतपणे सगळं ऐकलं आणि म्हणाले, खान साहेब आम्हास परके नाहीत. त्यांची भेट अलबत्ता घेऊ. आता तुम्ही दमला असाल, थकला असाल, विश्रांती घ्या. कृष्णाजी विश्रांती घ्यायला गेला. तो ज्या ठिकाणी थांबला होता त्याच्या सेवेसाठी राजांनी सेवक दिले होते. त्याला वाटत होतं आमची किती बडदास्त ठेवली जाते. पण प्रत्येक सेवक हा स्वतःच्या कपड्याच्या आतमध्ये शस्त्र लपवलेला राजांचा शस्त्रधारी होता, हे मात्र त्या वकिलाला माहीत नव्हतं. राजांनी त्याच रात्री मुत्सद्द्यांना बोलावलं आणि विचारलं, बोला काय करायचंय? खान म्हणतोय वाईस या, जायचंय का? बोला काय करायचंय? तेव्हा सगळे मुत्सद्दी म्हणाले नाही जायचं. कारण त्यांना आठवत होतं
शिरेपट्टणच्या कस्तुरीरंग नावाच्या राजाला या खानानं असंच बोलवलं होतं, तहासाठी बोलवलं. राजा भोळा होता. खरं तर राजानं भोळं असू नये, पण तो बिचारा भोळा भाबडा असलेला कस्तुरीरंग नावाचा राजा तहाला आला आणि त्याचा तिथे खून पाडला होता. असा विश्वासघातकी अफजल खान होता, ज्यानं शहाजी राजांना कैद केलं होतं, ज्यानं कनकगिरीच्या वेढ्यामध्ये शिवाजी राजांचे मोठे भाऊ संभाजीराजे, मुलाला नाव संभाजी हे त्यांच्या आठवण ठेवण्यासाठी दिलं होतं, पण अगोदर थोरले बंधू संभाजीराजे यांना कनकगिरीच्या वेढ्यात आयत्या वेळेस मदत नाकारली आणि त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला होता. असा विश्वासघातकी आहे, त्याला कसं भेटायला जावं? सगळेजण म्हणत होते मित्राचा अंदाज एक वेळ चुकला तर चालेल, पण शत्रूचा अंदाज चुकता कामा नये. सगळ्यांनी ठरवलं नाही, वाईस राजांनी जायचं नाही. मग करायचं काय? त्यालाच बोलवायचं जावळीच्या खोऱ्यात. नाही, राजे म्हणाले जावळीच्या खोऱ्यातच नाही, प्रतापगडाच्याच पायथ्याशी. पण तो येईल का? कसा येईल? नाही आला तर त्याला आणलं पाहिजे बुद्धीच्या ताकदीवर. राजे म्हणाले त्याला आणू, आपल्यातल्या एका हुशार माणसाला वकील म्हणून पाठवू. नाहीतर वकील म्हणजे तेव्हाच्या काळापासून आत्ताच्या काळापर्यंत वकिलाचा 2 शब्दात अर्थ मी एका पुस्तकात वाचला. वकील म्हणजे सभ्य लबाड किंवा लबाड सभ्य. जो सभ्य दिसतो लबाड असतो, लबाड दिसतो सभ्य असतो. गमतीनं सांगतोय, नाही तर इथं कुणी वकील असेल तर ते बिचवा, वाघनख आणि कट्यारच काढायचे मी बाहेर गेल्यावर. तर राजांनी ठरवलं असा सभ्य लबाड, हुशार, धूर्त आणि त्याचबरोबर चाणाक्ष, हुन्नरबाज असा वकील निवडायचा आणि त्या वकिलाला खानाकडे पाठवायचं. मंत्रयुद्धाला सुरुवात करायची, बुद्धीचा कस लावायचा आणि काहीही करून खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणायचं. आला नाही तर प्रतापगडावरनं हलायचंच नाही. झालं. राजांच्या डोक्यात आणि राजांच्या डोळ्यासमोर पंताजी गोपीनाथ बोकिलांची मूर्ती उभी राहिली. पंताजी म्हणजे धूर्त, पंताजी म्हणजे हुशार, पंताजी म्हणजे एकनिष्ठ. राजांच्या घराशी इतका एकोपा होता की घरातली मंडळी पंताजींना पंताजी काका म्हणूनच म्हणत होते. आणि अशा काकांची निवड राजांनी केली. खलबतखान्यात पंताजींना बोलावलं आणि सांगितलं, काका आज तुमच्यावर मोठी जबाबदारी देतोय. आज तुम्ही सावधगिरीनं राहिलात आणि आज तुम्ही तुमचं सगळं असलेलं कौशल्य वापरलं तर मराठी स्वराज्य तुमचे उपकार कधीही विसरणार नाही. आज अफजलखानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणण्यासाठी आम्ही तुम्हाला आमचे वकील म्हणून पाठवणार आहोत. लक्षात घ्या, त्याला भेटा, त्याच्या प्रत्येक गोष्टीकडून अभयाची क्रिया शपथ घ्या. का? कारण राजा घाबरलाय. असं नुसतं सांगितलं तर खरं नाही वाटणार, पण तुम्ही आमच्या राजांना काही करणार तर नाही ना, अशी आम्हाला शपथ द्या. असं म्हटलं की माणसाला विश्वास वाटतो की खरंच घाबरतोय. शपथ घ्या. तुमची शपथ मागितली तर तुम्ही अनुमान न बाळगता द्या. आणि सगळ्यात महत्वाची कामगिरी आहे, तुम्ही खानाच्या गोटात शिरून, खानाच्या अंतरंगात जणू शिरून आम्हाला सांगा, खान आमच्या बर्यावरी आहे का वाईटावरी आहे? बघा, राजकारण करताना नीतिमत्ता आणि वास्तवता या दोघांची जोड राजे कसे घालत होते. राजांना जाणून घ्यायचं होतं हा माणूस चांगला आहे का वाईट आहे. जर वाईट असेल तर त्याला दगा करायचा आहे. श्रीकृष्ण नीती आम्हाला इथे दिसते. सज्जनांना दिलेली वचनं पाळायची असतात, दुर्जनांना दिलेली वचनं पाळायची नसतात. राजांची नीती भोळी भाबडी नव्हती. राजांची नीती कशी आहे बघा. मिर्झा राजा जयसिंगाला भेटायला गेले होते राजे त्याच्या गोटात, पण राजांना माहिती होता मिर्झा राजपूत आहे, वचन पाळणारा आहे. विना शस्त्राविना गेले होते, विना शस्त्राविना. राजांनी विचारलं, अंतरंग सांगा. अंतरंग जर एकदा कळलं ना वाईटावरी आहे तर मग आहेतच वाघनख. पंताजी निघाले कृष्णाजींच्या बरोबर. कृष्णाजी दुसऱ्या दिवशी अर्थातच राजांच्या समोर आले. राजांनी सांगितलं, खान साहेब आम्हाला परके नाहीत, आम्ही त्यांची भेट घेऊच,
पण आम्हाला वाईस येण्याची हिम्मत होत नाही. आम्ही इतकी पापं केली, इतका मुलूक बळकावलाय की आम्हाला हिम्मत होत नाही. आपणच खान साहेबांना प्रतापगडाच्या पायथ्याशी पाठवा. आमचे वकील देत आहोत, त्यांच्या समोर अभयाची क्रिया शपथ द्या. कृष्णाजींनी खूप प्रयत्न केला. राजांचं आपलं चालूच होतं. भीती वाटते, भय वाटतंय, आम्ही घाबरतोय. शेवटी कृष्णाजीचा नाईलाज झाला. कृष्णाजी, पंताजी काका निघाले. रडतोंडीचा घाट चढले, महाबळेश्वरचं पठार ओलांडलं, वाईमध्ये आले. अफजल खानाची भेट घेतली. अफजल खानाला सांगितलं, आमचा राजा भीतो, आमचा राजा घाबरतो, राजा कचबील आहे. तुम्हीच जर वाईवरून जावळीत आलात तर भेट घेता येईल. अफजल खान चिडला आणि म्हणाला, शिवाजी विश्वासघातकी आहे, जावळी कुबल जागा आहे, तिथे जर काही दगा केला तर नाही, आम्ही जावळीत येणार नाही. कारण अफजल खान वाईचा सुभेदार होता. त्याला जावळी म्हणजे काय ते माहिती होतं. अफजल खानानं नकार दिला. पहिल्या भेटीत अफजल खानानं पंताजी काकांना काय सांगितलं हे सांगणारं एकही विश्वसनीय साधन उपलब्ध नाही. पण असा तर्क करता येतो की पहिल्याच भेटीत होकार दिलेला नसावा. पंताजी काका तिथे थांबले. नुसते थांबले नाहीत, अफजल खान बेसावध होता. पंताजी काकांच्या घरावर कुठेही नजरबाज नव्हते. पंताजी काका मुत्सद्द्यांना भेटले, वजीरांना भेटले आणि खानाच्या अंतरंगात काय काढलं, बाहेर काढलं. काय होतं खानाच्या अंतरंगात? खानाच्या अंतरंगात होतं, शिवाजी असा सापडणार नाही, तो या गडावरून त्या गडावर जाईल, त्यापेक्षा राजकारण करून भेट घ्यावी आणि भेटीच्या समयी धरावा. काकांना कळलं अंतरंग काय, भेटीच्या समयी धरावा. आता पंताजी जास्त वेळ थांबले नाहीत. पंताजी परत लुटू आले, प्रतापगड चढले. आल्याबरोबर मुत्सद्दी बरोबर जमा होते. प्रत्येकाला ओढ लागली होती की अरे काय म्हणतोय खान. सगळ्यांनी विचारलं काय झालं. पंताजींनी एवढंच सांगितलं, खान काही ऐकेना. राजे म्हणाले, आपण दमलायत, विश्रांती घ्या, नंतर बोलू. सगळे बाजूला झाल्यावर राजांनी एकांतात पंताजींना खलबतखान्यात घेतलं. एकनिष्ठ सेवकाला बाहेर उभं केलं आणि पंताजींना बोलले, काका बोला, मगाशी सगळे होते म्हणून बोलता आलं नाही, सांगा, प्रत्येक गोष्ट सांगा, छोटी मोठी गोष्ट सांगा, तुम्ही जे सांगाल त्याच्यावरच सगळं भवितव्य अवलंबून आहे. सांगा, खान आमच्या बरियावरी आहे का वाईटावरी आहे? पंताजींनी सांगितलं, खान वाईटावरी आहे. राजांचा चेहरा गंभीर झाला. राजे पुढच्याचं मत विचारात घ्यायचे, अगदी शेवटच्या सेवकाला सुद्धा विचारायचे. राजांनी काकांना विचारलं, मग बोला, तुमचा सल्ला काय? तेव्हा काकांनी इतका विश्वास दिला की राजे, अफजल खानाला जावळीत घेऊन येतो, हिम्मत धरून एकांगे करून अफजल खानाला बुडवावा, त्याचं कुल लष्कर फस्त करावं आणि स्वराज्य आपलं करावं. पंताजी काका परत अफजल खानाला भेटायला गेले. पुन्हा पंताजी काकांचं जुनं दळण चालूच होतं. राजा कसदिल आहे, राजा घाबरतोय, राजा भीतोय, आपणच या, तिथलं रान सौंदर्य पहा, जावळीचं खोरं कसं नटलंय, निसर्ग सौंदर्य आहे, त्याची शोभा वाढवा, आपणच या आणि आपल्या समोर शिवाजी राजा किती मोठा. आणि बघा, मानसिकता अशी असते की जी माणसं कर्तृत्ववान आहेत, ज्यांच्या नावावर अनेक यश मिळालेलं आहे, अशी माणसं वयानं लहान असलेल्या, अनुभवानं कमी असलेल्या आणि जास्त प्रसिद्धी न पावलेल्या पण कर्तृत्ववान असलेल्या माणसांना कायम कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे खानाचा अहंकार होता, अरे शिवाजी काय चीज आहे. अफजल खान ऐकेल की ऐकणार नाही, पण अफजल खान विचार करायला लागला होता, अरे आत्ता जर समजा शिवाजी आला नाही, एकदा त्यानं कृष्णाजीला विचारून घेतलं होतं की तुमचा अंदाज काय, शिवाजी येईल का वाईत? कृष्णाजी म्हणाला, कदापि शक्य नाही. मग पर्याय कुठले राहिले?
एक पर्याय असा की येत नाही म्हटल्यावर प्रतापगडावर जावं लागणार, अख्खी फौज घेऊन जावी लागणार. बरं इतकं जंगल आहे की शिवाजीनं एकतर प्रतापगडाच्या पायथ्याशी सैन्य जमवलंय, तिथल्या शिवाजीच्या छोट्या मोठ्या तुकड्या आपल्याला इतक्या हैराण करतील की आपण पोहोचणार कधी. बरं तिथे गेल्यानंतर शिवाजीनं काही मक्ता घेतला नाही की प्रतापगडावरच राहावं. तिथनं तो खाली कोकणात उतरेल, रायगडावर जाईल, पुढे जाईल. त्याला शोधावं कसं, तो भेटणार कसा, सगळीकडनं अडचणच आहे. काय करावं, हो बोलावं की नाही बोलावं. पंताजी काकांनी चेहरा बघितला. आपण पण बघा, पुढचा माणूस हो म्हणतोय का नाही म्हणायला आलाय आपल्याला कळतं. आपल्याला कळत असतं हा माणूस हो बोलेल, पण अजून एक रेटा दिला ना की तो हो बोलेल. पंताजी काकांनी अजून एक रेटा दिला. काका म्हणाले, खान साहेब असं काही नाही, आपल्याला जर भीती वाटत असेल, भीती असा शब्द म्हणजे अफजल खानाला अहंकार फुलवणारा होता. आपल्याला जर भीती वाटत असेल तर आपण आपल्या लष्करासहित या. आता खानाला काही निर्धोक मार्ग झाला. लष्करासहित जायला काय हरकत आहे. वरवर असं वाटत होतं लष्कर, पण राजांना काय करायचं होतं, एकटा खान मारून काय हो.